केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. अर्थ मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाने म्हणजेच DFSने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसोबत एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक करार केला असून या कराराअंतर्गत आता केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक विशेष कॉम्पोजिट सॅलरी अकाउंट पॅकेज सुरू करण्यात आले आहे. या निर्णयाचा मुख्य उद्देश सरकारी कर्मचाऱ्यांची आर्थिक सुरक्षितता वाढवणे, त्यांना आधुनिक बँकिंग सुविधा देणे आणि विम्याच्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबालाही संरक्षण प्रदान करणे हा आहे. हा निर्णय विकसित भारत 2047 आणि 2047 पर्यंत सर्वांसाठी विमा या केंद्र सरकारच्या दीर्घकालीन उद्दिष्टांशी पूर्णपणे सुसंगत आहे. वित्तीय सेवा विभागाचे सचिव श्री नागराजू यांच्या हस्ते या सॅलरी अकाउंट पॅकेजचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले आहे. हे पॅकेज केंद्र सरकारच्या ग्रुप ए, ग्रुप बी आणि ग्रुप सी मधील सर्व स्तरांतील कर्मचाऱ्यांसाठी डिझाईन करण्यात आले असून यामध्ये कोणताही भेदभाव न करता सर्व कर्मचाऱ्यांना समान सुविधा देण्यात येणार आहेत. सरकारी कर्मचारी हे देशाच्या प्रशासनाचा कणा आहेत, त्यामुळे त्यांना केवळ पगारापुरतेच नव्हे तर आर्थिक सुरक्षिततेचे मजबूत कवच देणे आवश्यक आहे, ही भूमिका सरकारने या निर्णयातून स्पष्ट केली आहे. हे नवीन सॅलरी अकाउंट पॅकेज केवळ एक साधे पगार खाते नसून ते एक संपूर्ण वन स्टॉप फायनान्शियल सोल्युशन म्हणून विकसित करण्यात आले आहे. बँकिंग सुविधा, विमा संरक्षण आणि डिजिटल कार्ड फायदे हे तिन्ही घटक एकाच पॅकेजमध्ये एकत्र करण्यात आले आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसोबत सविस्तर चर्चा करून आणि कर्मचाऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन हे पॅकेज तयार करण्यात आले आहे, जेणेकरून कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी धावपळ न करता सर्व आर्थिक सुविधा एकाच खात्यातून मिळू शकतील. या पॅकेज अंतर्गत कर्मचाऱ्यांना झिरो बॅलन्स सॅलरी अकाउंटची सुविधा देण्यात येणार आहे. म्हणजेच खाते सुरू ठेवण्यासाठी कोणतीही किमान शिल्लक ठेवण्याची अट राहणार नाही. याशिवाय RTGS, NEFT आणि UPIद्वारे पैसे पाठवण्याची सुविधा पूर्णपणे मोफत असेल. चेकबुक सुविधेसाठी देखील कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना दैनंदिन बँकिंग व्यवहार करताना कोणत्याही अतिरिक्त खर्चाचा बोजा सहन करावा लागणार नाही. या सॅलरी अकाउंट पॅकेजमध्ये कर्ज सुविधांवरही विशेष सवलती देण्यात आल्या आहेत. गृहकर्ज, वाहन कर्ज, शिक्षण कर्ज आणि वैयक्तिक कर्जावर व्याजदरात सूट देण्यात येणार आहे आणि कर्जाच्या प्रोसेसिंग फीमध्येही मोठी सवलत मिळणार आहे. यामुळे घर खरेदी, वाहन खरेदी किंवा मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज घेणे कर्मचाऱ्यांसाठी अधिक सोपे आणि परवडणारे ठरणार आहे. तसेच लॉकर सुविधेच्या भाड्यात सूट आणि फॅमिली बँकिंगचे अतिरिक्त फायदे देखील या पॅकेजमध्ये समाविष्ट आहेत. या सॅलरी अकाउंट पॅकेजचे सर्वात मोठे आणि महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले वर्धित विमा संरक्षण. कर्मचाऱ्यांना वैयक्तिक अपघात विम्याअंतर्गत तब्बल 1.50 कोटी रुपयांपर्यंतचे संरक्षण दिले जाणार आहे. याशिवाय हवाई प्रवासादरम्यान अपघात झाल्यास 2 कोटी रुपयांपर्यंतचे हवाई अपघात विमा संरक्षण उपलब्ध असणार आहे. कायमस्वरूपी किंवा आंशिक अपंगत्व आल्यास देखील 1.50 कोटी रुपयांपर्यंतचा विमा कव्हर या पॅकेजमध्ये देण्यात आला आहे, जो कर्मचाऱ्यांसाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी मोठा दिलासा देणारा आहे. या पॅकेजमध्ये 20 लाख रुपयांपर्यंतचा इनबिल्ट टर्म लाईफ इन्शुरन्स देण्यात आला आहे आणि गरजेनुसार टॉपअप करून हा विमा वाढवण्याची सुविधाही उपलब्ध आहे. यासोबतच कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबासाठी सर्वसमावेशक आरोग्य विम्याची सुविधा देण्यात आली आहे. कमी प्रीमियममध्ये हेल्थ इन्शुरन्स टॉपअप घेण्याची सोय असल्यामुळे वैद्यकीय खर्चाचा आर्थिक ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. आजच्या महागड्या वैद्यकीय उपचारांच्या काळात ही सुविधा अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. डिजिटल बँकिंग आणि कार्ड सुविधांच्या बाबतीत या पॅकेजमध्ये विशेष लक्ष देण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांना प्रीमियम डेबिट आणि क्रेडिट कार्ड दिले जाणार असून त्यावर एअरपोर्ट लाऊंज ॲक्सेस, रिवॉर्ड पॉइंट्स आणि कॅशबॅक सारख्या सुविधा मिळणार आहेत. खात्यावर अमर्याद व्यवहार करता येणार असून कोणतेही मेंटेनन्स चार्जेस आकारले जाणार नाहीत. त्यामुळे खासगी बँकांच्या महागड्या सॅलरी अकाउंट पॅकेजेसना हे सरकारी पॅकेज थेट टक्कर देणारे ठरणार आहे. हा लाभ घेण्यासाठी वित्तीय सेवा विभागाने सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना निर्देश दिले आहेत की या सॅलरी अकाउंट पॅकेजची संपूर्ण माहिती त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात यावी आणि सरकारी कार्यालयांमध्ये विशेष शिबिरे आयोजित करण्यात यावीत.
सध्या ज्या कर्मचाऱ्यांची पगार खाती सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये आहेत ते आपल्या संमतीने हे खाते नवीन पॅकेजमध्ये मायग्रेट करू शकतात. नवीन नियुक्त कर्मचाऱ्यांना सुरुवातीपासूनच हे पॅकेज निवडण्याची संधी मिळणार आहे. एकूणच केंद्र सरकारचा हा निर्णय सरकारी कर्मचारी आणि बँकिंग व्यवस्था यांच्यातील नाते अधिक मजबूत करणारा आहे. आर्थिक सुरक्षितता, विमा संरक्षण आणि आधुनिक बँकिंग सुविधा यांचे हे एकत्रीकरण कर्मचाऱ्यांना मानसिक शांती, आर्थिक स्थैर्य आणि सुरक्षित भविष्य देणारे ठरणार आहे. त्यामुळे प्रत्येक केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्याने या सुवर्ण संधीचा लाभ घेणे अत्यंत हिताचे ठरेल.